मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आपण पाहतोय की इकडे आता ऋषी हा गावात पोहोचलेला असतो. ऋषी गावी पोहोचल्याबरोबर कमळी आता धावतच जाते आणि ऋषीला घट्ट मिठी मारते. कमळी ऋषीला म्हणत असते, सर मी आईला नाही वाचवू शकलो, म्हणजे आईला गोळी लागली आणि मी तिचा हात बी नाही पकडू शकलो, समधी चूक माझी आहे सर, समधी चूक माझी. त्यावर मग ऋषी कमळीला म्हणत असतो, कमळी रडू नकोस, हे बघ शांत हो, शांत हो कमळी, हे बघ तुझी काहीही चूक नाही आहे, काही चूक नाही आहे तुझी. इतक्यात तिकडे आता इन्स्पेक्टर साहेब, हवालदार साहेब आलेले असतात आणि आता ते कमळीला म्हणतात की कमळे, आम्हाला आता शोध थांबवावा लागणार आहे. अगं आता खूप वेळ झालेला आहे, आपण पुन्हा तुझ्या आईला शोधायला उद्या सुरुवात करू. त्यावर कमळी म्हणते, अहो साहेब असं नका की म्हणू, अहो माझी आई खाली दरीत कोसळल्या, अहो तिला गोळी लागल्या, तिला मदतीची गरज आहे. त्याबरोबर ऋषी म्हणत असतो, कमळी अगं सर्च ऑपरेशन तर सुरू राहीलच, पण त्याबरोबर तो गुन्हेगारसुद्धा पकडला गेला पाहिजे ना ज्याने तुझ्या आईला गोळी मारली आहे. आपण एक काम करू, आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवू, ज्याने हे केलं आहे तो पकडायला जायलाच हवा, चल माझ्याबरोबर. आणि मग आता लगेचच ऋषी हा कमळीला स्वतःबरोबर घेऊन जातो. तर दुसऱ्या बाजूला अनिका ऋषीच्या घरी आलेली असते. रिश 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 कुठे आहेस तू, अशा ती हाका मारत असते. ती रोहितला विचारते रिश कुठे आहे, पण आता रोहित तिला काही उत्तर देत नाही. इतक्यात तिकडे राधिका वहिनी येते आणि म्हणते, ऋषी घरात नाही आहे अनिका. त्यावर ती म्हणते, कुठे आहे माझा ऋष. त्यावर मग आता लगेचच रोहित चिडतो आणि म्हणतो, अनिका बास, इनफ इज इनफ, काय लावलं हे माझा ऋष माझा ऋष, हे बघ तो कोणाचाही नाही आहे, त्याला आपली कोणाची गरज नाही आहे ना, त्याला ह्या घराची गरज आहे ना, या पैशाची गरज आहे ना, बिझनेसची आहे ना, आईची आहे, समजलं. तो कुणाची गरज समजतच नाही, त्याला फक्त कमळी महत्त्वाची आहे. गेला तो त्या कमळीकडे परत, बस. त्याबरोबर ती म्हणते, व्हॉट, त्या कमळीकडे परत गेला म्हणजे, तुम्ही का जाऊन दिलं माझ्या ऋषीला त्या कमळीकडे, हां, तुम्ही थांबवू नाही शकलात त्यांना. त्या नयनतारा आंटी नेहमी म्हणत असते ना की महत्त्वाचं असतं, माझी परमिशन घेतल्याशिवाय कोणी कुठे जाऊ नाही शकत, कोणी काही करू नाही शकत. मग व्हॉट्स रॉंग, यावेळी परमिशनची गरज घेतली नाही का ऋषीने. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी कामिनी असते ती तिच्या माणसाला फोन करते आणि आता ती विचारत असते, काय रे तिकडे काय सुरू आहे, तिकडचं सगळं व्यवस्थित सुरू आहे का, तिकडे त्या गौरीचा काही पत्त्या तर लागलेला नाही आहे ना. त्याबरोबर मग आता तो म्हणतो की नाही नाही, गौरीचा अजून काही पत्त्या लागलेला नाही आहे. मग ती म्हणते की राजनचा काही पत्त्या नाही ना लागलेला. त्यावर तो सांगतो की नाही नाही, राजनचा सुद्धा अजून काही पत्त्या नाही आहे, मी शोधतोय राजनला. तर इकडे आता कामिनी विचार करते की जर राजन त्या कमळीच्या गावी पोहोचला असेल आणि त्याला काही कळलं असेल तर मग आता राजनला सुद्धा मरावंच लागेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे कमळी आणि ऋषी पोलीस स्टेशनला पोहोचतात. ऋषी म्हणत असतो की आम्हाला तक्रार नोंदवायची आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो पण कशासाठी, तुम्हाला तक्रार नोंदवायची काही गरज नाही, ऑलरेडी शोधकार्य सुरू आहेच की आमचं. त्यावर मग ऋषी म्हणतो, त्यासाठी नाही नोंदवायची तक्रार, मला तक्रार यांच्यावरती हल्ला नेमका कुणी केला हे शोधून काढण्यासाठी तक्रार नोंदवायची. त्यानंतर मग आता इन्स्पेक्टर साहेब हवालदार मॅडमना कंप्लेंट लिहून घ्यायला सांगतात. त्यानंतर कमळी तिकडे येते आणि हात जोडते आणि म्हणत असते की साहेब काहीही करा पण माझ्या आईला हुडकाव. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आमचं शोधकार्य सुरूच आहे कमळी. त्यावर कमळी म्हणते, अहो साहेब कशाचं शोधकार्य, अहो जर माझ्याऐवजी एखादी श्रीमंत घरातली पोरगी असते का नाही तर येवा ना, तुम्ही तिच्याबरोबर एवढ्या शांतपणे बोललाच नसता, अख्खं जंगल पालतं घातलं असतं, तिच्या आईला हुडकून काढलं असतं, मग माझ्या आईला कशा पायी नाही हुडकतायचा. मी हात जोडतो तुमच्या मोरं, पाया पडतो हवं तर, पण माझ्या आईला माझ्यासमोर आणा, तिला हुडका. त्याबरोबर ऋषी कमळीला म्हणतो, कमळे प्लीज शांत हो, रडू नकोस, रडणं थांबव. आणि मग तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब सॉरी, पण तुम्ही समजून घ्या कमळीची अवस्था. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्ही प्रयत्न करतोय. ऋषी म्हणतो की सर अहो अजून बॉडीसुद्धा सापडली नाही आहे, याचा अर्थ सरू काकू जिवंत आहेत ना. त्यावर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, बॉडी सापडलेली नाही आहे ना, म्हणूनच आम्हीसुद्धा आणखीन प्रयत्न करतच आहोत, आपण काहीही करून त्यांना शोधून काढूच. जर आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली तर मग आम्ही लवकर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचू, तुम्हाला इन्फॉर्म करू, पण तुम्ही आत्ता इकडनं या. त्याच्यानंतर ऋषी आणि कमळी दोघंजणं तिकडनं निघतात. तर इकडे राजन शुद्धीवरती आलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब तिथे हजर असतात. तर राजन विचारतो, मी कुठे आहे, काय आहे,
त्याबरोबर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमचा खूप मोठा अपघात झाला होता राजन सर, आणि आता सध्या तुम्ही एका गावच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आहात. तुम्ही मला सांगू शकता का की तुमचा अपघात कसा झाला? मग राजन सांगू लागतो की समोरून एक बाईकवाला चुकीच्या रस्त्याने येत होता, त्याला वाचवण्यासाठी, साईड देण्यासाठी त्यांनी गाडी खाली वळवली आणि त्याचवेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांना जखम झाली. त्याबरोबर इकडे आता जी कामिनी असते ती राजनच्या वडिलांच्या खोलीत आलेली असते आणि ती म्हणत असते, दादा काय रे, मी इथे कशाला आली आहे तुला माहिती आहे का? तुला मी एक खूप मोठी बातमी सांगायला आली. तुझी ती मोठी सून होती की नाही, ती गौरी, ती मेली. हो, दरीत पडली, दरीत कोसळली आणि तुझी ती नात वेड्यासारखी सैरावैरा झाली आहे कमळी आणि शोधते तिच्या आईला, माझी आई कुठे आहे, माझी आई कुठे आहे, माझी आई कुठे आहे, माझी आई कुठे आहे करत. तुला माहिती आहे हे सगळं कोणी केलं? मीच केलं हे सगळं. खरं सांगू का तुला दादा, खरं तर म्हणजे मला त्या गौरीला मारायचं नव्हतंच, मला त्या कमळीला संपवायचं होतं ना, तिला मारायचं होतं. पण ती गौरी ती आली ना लगेच मध्ये, मग काय, मग तिला गोळी लागली आणि ती मेली. जाऊ दे, मला काय करायचं आहे, कोण मेलं कोण जगलं याने, कोणीतरी त्या दोघींपैकी एक मेलं ना, कोणीतरी एक संपलं ना, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे काय झालं ना, आता त्या कमळीला तिचा बाप कोण हे कळणारच नाही ना, आता सांगणारच कोणी नाही आहे तर कळणार कुठून. पण आता मी काय म्हणते, तुझा तरी जगून आता काय उपयोग आहे, फक्त डोळ्यांनी बघतोयस, त्यामुळे आता तू सुद्धा नाही राहिलास तरीही चालेल. मग ती एक इंजेक्शन घेऊन येते आणि म्हणते, आता हे इंजेक्शन आपण घ्यायचं. तर दुसऱ्या बाजूला ऋषी आणि कमळी सरकारी हॉस्पिटलला आलेले असतात. तर कमळी म्हणते, अहो सर, आम्ही सकाळीच येऊन गेलो आहे की इथनं. ऋषी म्हणतो, हो कमळी, मला माहिती आहे, पण आपण बघूया या 2-3 तासात पुन्हा कोणाची ॲडमिशन झाली आहे का इथे. आणि मग ऋषी तिकडे विचारतो की पुन्हा कोणाची ॲडमिशन झाली आहे का, त्यावर त्या मॅडम नाही सांगतात. तर ऋषी म्हणतो, आपण स्वतः तपासूया. तोपर्यंत राजन काकांना व्हीलचेअरवरून या बाजूच्या खोलीतून त्या बाजूच्या खोलीत नेतात. इतक्यात इन्स्पेक्टर साहेब ऋषीला कॉल करतात आणि विचारतात, ऋषी इनामदार बोलताय ना, लवकर पोलीस स्टेशनला पोहोचा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी कामिनी असते ती दादाला म्हणत असते की आता आपण हे इंजेक्शन घेणार आहोत. इतकी वर्ष ज्या बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधली, आता तीच बहीण त्याच भावाचा खून करणार. बाप रे दादा, काय रे हे, पण शेवटी तुझा जगून उपयोग तरी काय, आता फक्त बघतोयस आणि इकडे हात. इतक्यात पोलिसांचा फोन येतो. मग कामिनी म्हणते, तुला जगण्यासाठी आणखीन काही मिनटं शिल्लक आहेत. आणि मग ती फोन उचलते आणि म्हणते, बोला. इतक्यात त्या ठिकाणी अन्नपूर्णा येते. अन्नपूर्णा म्हणते, कामिनी, तो माझा फोन आहे, तू तुझ्या हातात काय करतोय? ती म्हणते, अगं वहिनी, इन्स्पेक्टर साहेब असं दिसलं ना म्हणून मी उचलला, मला वाटलं महत्त्वाचं असेल. अन्नपूर्णा म्हणते, दे माझ्याकडे, मी बघते. त्याबरोबर आता कामिनी पटकन ते इंजेक्शन लपवते आणि तिकडनं निघून जाते. तर इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगतात की राजन सरांचा अपघात झाला होता आणि आता ते व्यवस्थित आहेत, आम्ही त्यांना मुंबईला परत पाठवतोय मॅडम. आता ही गोष्ट इकडे कामिनीने ऐकलेली असते. मग कामिनी विचार करते, ह्याचा अर्थ राजन सिद्धटेक गावापर्यंत पोहोचलाच नव्हता. तर दुसऱ्या बाजूला कमळीला इन्स्पेक्टर साहेब सांगतात की कमळी, आम्हाला नदीतून वाहत येत असलेली एक डेड बॉडी सापडली. बराच वेळ शरीर पाण्यामध्ये राहिल्यामुळे पूर्णपणे सडून गेलं होतं, ओळख पटवणं शक्य नव्हतं. हे ऐकून कमळी आणि ऋषीला खूप मोठा धक्का बसतो. कमळी म्हणते, साहेब मला दाखवा, मी ओळखेन. त्यावर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, माफ कर कमळी, पण आम्हाला तुला ते शरीर नाही दाखवता येणार. पोलिसांच्या नियमांप्रमाणे आणि अटींप्रमाणे त्या शरीराची ओळख पटत नसल्यामुळे आम्ही त्याचे अंत्यसंस्कार केले. हे ऐकून कमळी आणि ऋषी भावूक होतात. ते म्हणतात, काय? कमळी म्हणते, अहो साहेब, तुम्ही मला न दाखवता कसे अंत्यसंस्कार केले? त्याबरोबर मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काळजी करू नकोस कमळी, आम्ही त्या बॉडीचे अलंकार ठेवले आहेत, त्याच्या वस्तू आहेत, तू त्या बघून ओळख पटवू शकतेस. कमळी त्या वस्तू बघते आणि आता ते मंगळसूत्र पाहून तिला आठवतं की असं मंगळसूत्र तिची आई घालायची, असे कानातले तिची आई घालायची, आणि ते बघून तिला खूप मोठा धक्का बसतो. ऋषीलाही खूप मोठा धक्का बसतो. आणि हा व्हिडिओ इथेच